तर अशा फालतू कमेंट करणं बंद करा. यूट्यूबला समजून घ्या. मला एकट्याला पुढे जायचं नाही मित्रांनो, मला एक फॅमिली तयार करायची आहे. यूट्यूब फॅमिली तयार करायची, सगळ्यांना घेऊन सोबत जायचंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अमोल टेके यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबला समजून घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबसाठी महत्त्वाचं आहे काय? लाईक महत्त्वाचे आहेत का, तुम्हाला सबस्क्रायबर महत्त्वाचे आहेत का, कमेंट महत्त्वाचे आहेत का, शेअर महत्त्वाचं आहे? मित्रांनो, आता काही महाभाग काय करतात, मला कमेंट करतात की अरे तुला पेमेंट आलं का, किंवा तुला किती लाईक आले. असे काही काही महाभाग असतात, ते कमेंट करतात. त्यांचं म्हणणं असं असते की यार यालाच कमेंट नाही आले, यालाच लाईक नाही आल्या, यालाच पेमेंट नाही आलं. तर मित्रांनो, ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज भेटणार आहेत की पेमेंट कधी येते, तुम्हाला लाईक आल्याच्या नंतर काय होते, सबस्क्रायबर वाढल्याच्या नंतर काय होते, आपलं चॅनल मॉनिटाईज कधी होते, आणि चॅनल मॉनिटाईज जरी झालं तर पेमेंट लगेच बँक खात्यात येतंय का. या सर्व प्रश्नांची उत्तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि यूट्यूबलाही समजून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की नक्की यूट्यूबसाठी महत्त्वाचं काय आहे. तर मित्रांनो पहा, सुरुवातीला काय असतं की आपण एक चॅनल बनवतो. चॅनल बनवल्याच्या नंतर आपल्याकडे 0 सबस्क्रायबर आणि 0 व्हिडिओ असतात. मित्रांनो, आपली यूट्यूब जर्नी ही 0 सबस्क्रायबर पासून चालू होते. आपण जसे एक 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 व्हिडिओ टाकत जाऊ तसे आपले एक 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 सबस्क्रायबर वाढत जातात. मित्रांनो, आता कसं असतं, उदाहरणार्थ एक व्हिडिओ टाकला, 100-150 व्ह्यू आले, गृहीत धरा 100-150 व्ह्यू आले, त्याच्यानंतर या व्हिडिओला 10-5 सबस्क्रायबर आले, गृहीत धरा, आणि सबस्क्रायबर आल्याच्या नंतर एक तुम्हाला 5-7 लाईक पण आल्या, गृहीत धरा. तर आता याच्यामध्ये 1-2 कमेंट पण पकडा, 1-2 तुम्हाला कमेंट पण आल्या. तर आता या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं काय मानलं जातं मित्रांनो, आता सुरुवातीला आपल्याला काय असतं की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबरची गरज असते आणि 4000 घंटे वॉच टाइमची गरज असते. मित्रांनो, तर जसं जसं आपण एक 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 व्हिडिओ टाकत जाऊ, तर असे आपले 5, 10, 15, 20, 50, 100 असे सबस्क्रायबर आपले जमा होतात. मित्रांनो, तुम्ही जसं करत करत मित्रांनो आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतात आणि 4000 घंटे वॉच टाइम कंप्लीट होतो. मित्रांनो, तर आता याच्यामध्ये तुम्हाला लाईक किती आले, याच्यात कमेंट किती आल्या, किंवा तुमचा व्हिडिओ कोणी शेअर केला, ह्याला काहीही महत्त्व नाही. मित्रांनो, याच्यापासून तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही. आता तुम्हाला वाटत अरे बापरे, एवढे लाईक आले, 1 मिलियन लाईक आले, 500 लाईक आले, लाईकचं काय घेऊन बसलाय. आता लाईकचा कमेंटचा फायदा काय असतो मित्रांनो पहा, असं नाही की ते लाईक केलं म्हणजे ते वाया गेलं किंवा त्याचा काही उपयोग नाही, असं नाही. लाईक केले किंवा कमेंट केलं ना, व्हिडिओचं व्ह्यू ड्युरेशन वाढतं. मित्रांनो, यूट्यूबला काय वाटतं की अरे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोक लाईक करतायत, कमेंट करतायत, सबस्क्राईब वाढतायत, म्हणजे हा व्हिडिओ लोकांना आवडत आहे, हा व्हिडिओ थोडासा युनिक आहे. मग यूट्यूब काय करतं, 100 लोकांकडे व्हिडिओ पाठवला, ते 200 लोकांकडे जातो, 300 लोकांकडे जातो, 400 लोकांकडे जातो, असं करत करत आपले व्ह्यू वाढतात. मित्रांनो, हा एक फायदा लाईकचा, कमेंटचा आणि शेअरचा असतो. मित्रांनो, पण तुम्ही जर असं गृहीत धरत असाल अरे याला तर लाईकच नाही आले, याला तर कमेंटच नाही आल्या, लाईक कमेंटचं काही घेऊन बसू नका. मित्रांनो, आपलं महत्त्वाचं काय, आपल्याला सबस्क्रायबर पाहिजे सुरुवातीला, आणि आपला वॉच टाइम कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि असं नाही की बाबा तुमचं आता चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे लगेच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले, असं काही नाही. तुमचं चॅनल एकदा जर यूट्यूब फीडमध्ये गेलं ना मित्रांनो, काही फरक पडत नाही तुमचा व्हिडिओ कसा आहे, कशी क्वालिटी आहे, तुम्ही कुठला कंटेंट दिलाय, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी कशी आहे, तुम्ही व्हिडिओ किती मिनिटाचा बनवलाय, काही फरक पडत नाही. तुमचा एकदा यूट्यूब फीडमध्ये जर तुमचं चॅनल एकदा गेलं ना मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कसाही टाका, तुमच्या व्हिडिओला व्ह्यू येणार म्हणजे येणार. आणि आपल्याला महत्त्वाचं काय असतं मित्रांनो, की तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू आले म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड यायला सुरुवात होते. मित्रांनो, आता पहा, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ॲड असतात, एक पेड ॲड असते आणि एक फ्रीवाली ॲड असते. आता फ्रीवाली ॲड कोणती असते, जे की आपण 5 सेकंदानंतर स्किप करू शकतो, ती फ्रीवाली ॲड असते, त्याच्यापासून आपल्याला एकही रुपया मिळत नाही. पण जी स्किप करू शकत नाही ती पेड ॲड असते. मित्रांनो, त्या ॲडपासून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो, म्हणजे त्या ॲडचे पैसे आपल्याला भेटत असतात. जेवढे जास्त तुम्हाला व्ह्यू येतील, तेवढेच जास्त तुम्हाला ॲड पाहायला मिळतील. आणि साहजिकच आहे, जेवढे जास्त व्ह्यू आले
तेवढ्या जास्त ॲड आल्या तेवढा जास्त तुमचा रेव्हेन्यू बनला, तेवढे तुमचे डॉलर बनतात मित्रांनो. तर महत्त्व कशाला आहे हे तुम्ही समजून गेला असाल तर अशा फालतू कमेंट करणं बंद करा. यूट्यूबला समजून घ्या. मला एकट्याला पुढे जायचं नाही मित्रांनो, मला एक फॅमिली तयार करायची आहे, यूट्यूब फॅमिली तयार करायची, सगळ्यांना घेऊन सोबत जायचंय. मला एकट्याला पुढे नाही जायचं, मला सगळ्यांना घेऊन जायचंय. काय होतं मित्रांनो, तुम्ही असे कमेंट करताना एक तर त्या कमेंट करणाऱ्याला काही माहिती नसते, अपुरी माहिती असते, त्याच्यामुळे ते वाटेल ते कमेंट करत असतात. आणि ओबडधोबड कमेंट केल्याने काय होतं मित्रांनो, माझा जो कॉन्फिडन्स आहे ना तो कमी होत जातो. पण मित्रांनो, मी खचून जाण्यातला नाहीये, माझ्यासोबत माझी फॅमिली आहे. सपोर्ट करण्यासाठी एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.